डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया, कार्यकर्त्यांना नाशिकला न येण्याचे आवाहन। नाशिक राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर आज पहाटे नाशिक येथील रुग्णालयात हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे। शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर गावित यांच्यावर आज पहाटेच हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली। देवाच्या कृपेने ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत स्थिर आहे। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढील 3 ते 4 दिवस आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे। हितचिंतकांना नम्र आवाहन। डॉक्टरांनी संसर्ग टाळण्यासाठी आणि रुग्णाला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी किमान 3 ते 4 दिवस कोणालाही भेटण्यास सक्त मनाई केली आहे। ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर गावित यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी, सन्मित्रांनी आणि नातेवाईकांनी नाशिक येथे प्रत्यक्ष भेटण्यासाठी येण्याचा मोह कृपया किमान 3 ते 4 दिवस टाळावा असे नम्र आवाहन करण्यात आले आहे। डॉक्टरांची सूचना आणि डॉक्टर गावित यांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आली आहे। मराठी न्यूज, बातमी तुमची, साथ आमची। ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।